आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे रमाई आवास योजनेबद्दल। खरं तर 1600 कोटी अनुदान आलेलं असताना 3500 घरं मंजूर असताना महापालिका आयुक्त का बरं रमाई आवास योजनेचं देत नाही, अनुदान देत नाही, हा न कळण्यासारखा प्रश्न आहे। अनेकदा आंदोलन करून सुद्धा जर महानगरपालिका जर आयुक्त ऐकत नसतील तर महानगरपालिका आयुक्तांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कलेक्टरना भेटलो आहे आणि मागणी केलो आहे की आमची त्वरित या महानगरपालिकेच्या आयुक्ताबरोबर रमाई आवास योजनेबद्दल आमची मीटिंग घडवून आणा म्हणून। आणि तसं झालं नाही तर लाडकी योजनेसाठी जे मुख्यमंत्री सोलापुरात येणार आहेत त्या मुख्यमंत्र्याला आम्ही घेराव घालून या विषयावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, ही अशी आमची मागणी। बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळानं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत। या निदर्शनाचं कारण म्हणजे रमाई आवास योजना जी राज्य शासनानं कार्यान्वित केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून जे दलित शोषित समाज, झोपडपट्टीमध्ये राहणारे गोरगरीब लोक आहेत, या लोकांना चांगलं घरकुल मिळालं पाहिजे या उद्देशाने ही योजना सुरू झालेली आहे। परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये या योजनेचा निधी जो आहे तो शासन उपलब्ध करून देत नाही। त्यामुळे जे लाभार्थी पात्र आहेत असे पात्र लाभार्थी गेल्या 5-7 वर्षापासून या योजनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। ही योजना कार्यान्वित होत नसल्यामुळं, निधी उपलब्ध होत नसल्यामुळं, हक्काचं घर त्यांना मिळत नसल्यामुळं लोकांना भाड्याच्या घरामध्ये राहावं लागतं, जुन्या पाण्या घरामध्ये राहावं लागतं। पावसाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत भयंकर अशी परिस्थिती त्या लोकांची निर्माण होते। तर सरकारला जाग आणण्यासाठी आज बहुजन समाज पार्टीने प्राथमिकदृष्ट्या आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनानं मागणी केली आहे की येणाऱ्या महिना 15 दिवसामध्ये याचा जर पाठपुरावा राज्य शासनानं नाही केला, महापालिका आयुक्तांना, कलेक्टर साहेबांनी नाही केला तर बहुजन समाज पार्टी यापुढं मोठं आंदोलन या विषयावरती छेडल आणि त्याचा सर्व जिम्मा राज्य शासनावरती, महापालिका आयुक्तावरती आणि कलेक्टर साहेबांवर राहील असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। आज आम्ही रमाई घरकुल योजना यासाठी जुन्या कलेक्टर ऑफिसवरती निदर्शने करून आत्ताच आम्ही RDC मॅडमना निवेदन दिलेलं आहे। घरकुल योजना ही खरं तर आजच्या महागाईच्या काळामध्ये घरकुल 1.5 लाख महाराष्ट्र शासन ग्रामीणला देते आणि शहराला 2.5 लाख देते। तर प्रत्यक्षात एवढी महागाई झाली आहे की ती महागाईनं खरं तर संडास बाथरूम पण होत नाही। राज्य शासन ही गरीब माणसाची चेष्टा करते आणि त्याचं 5 लाख रुपये अनुदान केलं पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या मार्फत आम्ही मागणी करतोय। आणि इथले आयुक्त, महापालिकेचे आयुक्त आणि सिटी इंजिनियर ही योजना खऱ्या अर्थानं प्रभावीपणे राबवतच नाहीत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। जय भीम, जय भारत।